नमस्कार, मी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहोत ते गोड वरण बघणार आहोत। ही कुकरची तयारी तुम्हाला दिसत असेल। हे तांदूळ घेतलेले आहेत आणि ही तुरीची डाळ घेतलेली आहे। आज तुम्हाला फक्त दाखवणार आहे ते गोड वरण, कारण आता देवी बसली आहे, तिला गोड वरणाचा नैवेद्य तर असतोच माझ्याकडे, त्यामुळे मी आता गोड वरण बनवत आहे। गोड वरण म्हटल्यावरती कोणी साखर किंवा गूळ असं मिक्स करतं त्याच्यामध्ये, पण तसं आपल्याला काही करायचं नाहीये। माझ्या पद्धतीने गोडवरण अवश्य करून बघा आणि मग तो भात, गोडवरण भात आणि वर तुपाची धार, लिंबू पिळून घ्या त्याच्यावर आणि तो भात खाऊन मला नक्की कमेंट्समध्ये कमेंट्स करा। तुमचं मन तृप्त होईल की नाही बघाच तुम्ही। आता कसं करायचं आहे ते आता आपण बघूया। ही डाळ आहे, ही स्वच्छ आपण आता धुवून घ्यायची आहे। तुरीची डाळ घ्यायची आहे। तुरीची डाळ, फक्त तुरीची डाळ घ्यायची आहे, कुठलीही डाळ ह्याच्यात मिक्स नाही करायची। मसूर नाही, मूग नाही, चणा पण नाही। आता ही डाळ आपण धुवून घेऊया। साध्या पद्धतीने गोडवरण बनतं, एकदम साधी पद्धत आहे। हे आधी आपण धुवून घ्यायचं आहे। डाळ धुवायची आहे स्वच्छ, मग पाणी घालून कुकर लावायचं आहे। हे बघा, डाळीत पाणी घालून घेतलं आहे, तांदूळातही पाणी घालून घेतलेलं आहे। आता हे दोन्ही मी स्वच्छ धुवून घेत आहे आणि मग धुतल्यानंतर आपण ह्याच्यात पाणी घालतो तेव्हा जिरं, हळद, हिंग आणि थोडंसं तेलाचा थेंब असं घालून हे शिजायला लावायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये गरम पाणी किंवा गार पाणी घालून छानपैकी उकळवायचं आहे की आपलं बनलं गोड वरण। आता हे आपण डाळ अशी धुवून घेऊया। डाळ मात्र स्वच्छ धुवायची, हे ध्यान द्या, हे ध्यानात अवश्य ठेवा। सर्व पाणी हे गेलं पाहिजे। अशा पद्धतीने आपण डाळ आता धुवून घेऊया। अजून ती दोनदा तीनदा धुणार आहे मी, ह्याच्यात पाणी घालणार आहे। मग हिंग आणि हळद, जिरं हे मी किती घालते तुम्हाला दाखवत आहे आणि मग होऊया गोडवरण आणि भात। आता हा कुकर लावायची तयारी झालेली आहे, आपण कुकर लावून घेऊया। आता ही लिंबाची फोड तुम्हाला दिसत आहे, ही कशासाठी ठेवली आहे, तर ही कुकरमध्ये घालायला ठेवली आहे, कारण कुकर आपल्याला स्वच्छ पाहिजे म्हणून ही लिंबाची फोड कायम कुकरमध्ये मी घालत असते, म्हणजे तो कुकर आतून एकदम स्वच्छ राहतो। ही टीप आहे, ही टीप तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल, तरी एकदा आठवण करून दिली मैत्रिणींना तुम्हाला मी। आपले डाळ तांदूळ पहा धुवून झालेले आहेत, तांदूळही धुवून झालेले आहेत, हे पाणी त्याच्यावर ठेवलेलं आहे। डाळही धुवून झालेली आहे, त्याच्यावर साधारण हे एवढं पाणी मी ठेवलेलं आहे, कारण हे बारके 3 वाट्या डाळ आहे। आता हे याच्यामध्ये आपण हिंग घालायचं आहे। हा पहा, हिंग मी एवढा घातलेला आहे। थोडासा हिंग मी जास्त घालते, पण तुम्हीही जास्ती घालून वरण करून बघा। जास्ती म्हणजे खावेल एवढा घालायचा आहे, न खाता येईल एवढा नाही घालायचा आहे। हळद घालायची आहे आणि ह्याच्यात थोडंसं जिरं घालायचं आहे। असं हळद, हिंग आणि जिरं असं घालून बघा आणि वरण करून पहा आणि तो गोडवरण भात जेवून बघा। थोडंसं तेल घातलेलं आहे, तेलाचे 2-3 थेंब घालायचे आहेत। आता हे आपण सर्व कुकरला लावून घेऊया आणि डाळ शिजल्यावर त्याच्यात मीठ घालायचं आहे आणि ते उकळवायचं आहे की झालं गोडवरण। साखर, गूळ याच्यात काही घालायचं नाही आहे आणि लिंबू घालायचं, मगाशी तुम्हाला मी एक टीप दिली, पण ह्या जर का लिंबू नसेल तुमच्याकडे तर एक आमसूल किंवा चिंच काही घातलं तरी चालेल, पण तुमचा कुकर तो स्वच्छ राहतो म्हणून ते आपण थोडंसं आंबट काहीतरी घालायचं असतं कुकरला, आपण जेव्हा कुकर लावतो तेव्हा। चला आता आपण कुकर लावून घेऊया आणि बघूया गोडवरण कसं करायचं। ही पहा, आपली डाळ शिजून तयार झालेली आहे। मी कुकरमधनं डाळ काढून घेतलेली आहे। आता ही आपण ठेचायची आहे, ह्या फक्त डावेनेच ठेचायची आहे किंवा ह्याच्यात तुम्ही जर रवी फिरवली तरी पण चालून जाईल। आता ही डाळ काढल्यानंतर इतका सुवास घरामध्ये आपल्या छान येतो, असं वरण तुम्ही शिजवून बघा, त्याच्याशिवाय तुम्हाला ह्याचा खरा सुवास कळणार नाही। तर हे छानपैकी घोटून घेऊया। डाळ एवढी चांगली शिजलेली आहे की ती जास्ती घोटावी लागणारच नाही। आता हे साधारण घट्ट ठेवायचं असतं, अगदी पातळ पण करायचं नाही आपल्याला। आता ह्याच्यात पाणी म्हणजे जेवढं जरुरी आहे तेवढं आहे ह्याच्यामध्ये पाणी। हे पहा, आपली डाळ शिजून तयार झालेली आहे। पाण्याचं प्रमाण ह्याच्यामध्ये बरोबर आहे, तरी पण मी थोडंसं घालत आहे पाणी।
अगदी थोडं घातलं आहे आणि मीठ घालून घ्यायचं आहे। आता हे गॅसवर ठेवायचं आहे आणि उकळवायचं आहे। हे उकळलं पाहिजे तरच आपल्या वरणाला खरी चव येते। आता हे आपण उकळवूया। हे बघू शकता तुम्ही, या पद्धतीने ते उकळवून घ्यायचं आहे। हे पहा, छान उकळलं आहे, म्हणजे याची चव एकदम छान लागते। उकळणं जास्ती महत्त्वाचं असतं। कुठल्याही पदार्थ तुम्ही जेव्हा उकळवता, कुठलाही पदार्थ असू दे, भाजी आमटी, ते छानपैकी एक 10 मिनटं तरी उकळलं पाहिजे। उकळल्याशिवाय त्या पदार्थाला खरंच चव येत नाही। तुम्ही एकदा हा प्रयोग करून पहा आणि मग ठरवा अश्विनी जे बोलते ते खरं आहे का खोटं आहे। हे पहा, असं उकळलं पाहिजे। आता मी इथे ताट तयार करून घेतलेलं आहे, ते पण तुम्हाला दाखवून घेत आहे। हा भाताची मूद तयार करून घेतली आहे, लिंबू आणि लोणचं ठेवलेलं आहे। आता आपण या भातावरती हे वरण घालून घ्यायचं आहे आणि खायचं आहे गोड वरण भात। हे पहा, आता ह्याच्यावर मी तूप घालणार आहे। तूप साजूक तूप घालायचं आहे। तुमच्या घरात साजूक तूप असणारच आहे, ते घालू शकताय। कुठला असेल ते तूप घाला, पण देशी तूप ह्याला चालत नाही, तेव्हा साजूक तूपच ह्याला लागतं। असा हा वरण भात आता मी खायला बसणार आहे। तुम्ही तुमच्या घरी अवश्य वरण करून पहा आणि वरण भात खाऊन पहा। हा जर का वरण भात आणि गोड वरण हे दोन्ही तुम्हाला जर का आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा। चॅनलला जे नवीन असतील त्याने अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद। आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे।